आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील मेहर गावातून बोगस वैद्यकीय व्यवसायाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने मेहर गावात छापा टाकत एका व्यक्तीचा वैद्यकीय व्यवसाय उघडकीस आणला आहे. गौरव सुरेश सोनीस असे संबंधित व्यक्तीचे नाव असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ॲलोपॅथी वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक नोंदणी किंवा परवाना नसतानाही व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक मेहर गावात पोहोचले. मेहर गावातील वाणीगल्ली परिसरातील एका खोलीवर आरोग्य विभागाने छापा टाकला. कारवाई दरम्यान संबंधित व्यक्ती घटनास्थळी उपस्थित असल्याचे तक्रारीत नमूद आहे. खोलीत तपासणी केली असता टेबलवर स्टेथोस्कोप आढळून आला. त्यासोबतच रक्तदाब तपासणी आढळले. मात्र एवढ्यावरच आरोग्य विभागाची कारवाई थांबली नाही. खोलीतील टेबलच्या कप्प्यांचीही झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये ॲलोपॅथीची विविध औषधे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. अँटीबायोटिक टॅब्लेट्स, सिरप आणि इंजेक्शन्सही मिळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सलाईनच्या बाटल्याही तेथे आढळून आल्याचे समोर आले आहे. याशिवाय इतर वैद्यकीय आढळल्याचे सांगण्यात आले. या सर्व साहित्याचा आरोग्य विभागाने पंचनामा केल्याने तक्रारीत नमूद आहे. कारवाई दरम्यान संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसायाचा परवाना आहे का याची विचारणा करण्यात आली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने इलेक्ट्रोपॅथीचे प्रमाणपत्र दाखविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र इलेक्ट्रोपॅथीचे प्रमाणपत्र ॲलोपॅथी वैद्यकीय व्यवसायासाठी वैध नसल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यामुळे परवाना नसताना ॲलोपॅथीचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वैद्यकीय पात्रता आणि अधिकृत नोंदणी नसताना उपचार सुरू केले जात असल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आरोग्य विभागाने याच पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पोलीस मदतीसाठी सोनगीर पोलीस ठाण्याशीही संपर्क साधण्यात आला. त्यानंतर डायल 112चे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य विभागाच्या पथकाने मिळून आलेल्या वैद्यकीय साहित्याची तपासणी केली. साहित्य आणि औषधांचा सविस्तर पंचनामा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू होण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे मेहरगाव परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही जोर धरू शकते. विशेष म्हणजे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक पात्रता आणि नोंदणीचा मुद्दा हा या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. अधिकृत परवाना नसताना ॲलोपॅथी उपचार केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमातील संबंधित कलमानुसार कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच औषधी द्रव्य साधने अधिनियमातील संबंधित कलमांचाही आधार घेण्यात आला आहे. म्हणूनच या प्रकरणाचे गांभीर्य ताप्यात नेमका कोणता औषध साठा मिळाला, त्या औषधांचा वापर कोणत्या प्रकारच्या उपचारांसाठी केला जात होता, संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसायाची अधिकृत पात्रता होती का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत. आरोग्य विभागाच्या या कारवाईनंतर मेहर गावातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी संबंधित असल्याने अशा प्रकारांवर प्रशासनाने कठोर नजर ठेवण्याची गरज आहे. दरम्यान संबंधित व्यक्तीची बाजू या तक्रारीत नमूद झालेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे. पण सध्या तरी आरोग्य विभागाच्या छाप्याने मेहर गावात खळबळ उडवून दिली आहे. आता या प्रकरणात पोलीस आणि आरोग्य विभाग पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजय पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.